Welcome to my channel Learn Easy with Pooja-12. हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 4च्या EVS 1 टेक्स्टबुकमधील लेसन नंबर 2 आर बॉडी याचे क्वेश्चन आन्सर्स. मागच्या पार्टमध्ये मुलांनो मी तुम्हाला लेसन एक्सप्लेन केला होता. त्यामध्ये आपण काय बघितलं होतं? बॉडी पार्ट्स बघितले होते, सेन्सरी ऑर्गन्स, इंटरनल ऑर्गन्स, एक्सटर्नल ऑर्गन्स. मग इंटरनल ऑर्गन्स कोणते असतात, कुठे लोकेटेड असतात, हे सगळं बघितलेलं की नाही? आणि जर मुलांना तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही तो नक्की बघा, ठीक आहे? आणि तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या, लाईक करा आणि शेअर करायला तर अजिबात विसरू नका, ठीक आहे? चला आपण स्टार्ट करूया क्वेश्चन आन्सर्स. फर्स्ट काय आहे इकडे? ए मॅच द फॉलोइंग, ठीक आहे? जर मुलांना मी शिकवल्यानंतर तुम्ही लक्ष देऊन ऐकलं असेल आणि त्याच्यानंतर एकदा रीडिंग केलं असेल ना, तर हे आन्सर तुम्हाला लगेचच येणार आहेत, ठीक आहे? ब्रेन. आता ब्रेन काय करतं बघा मुलांनो, काय शिकवलेलं मी तुम्हाला? ब्रेन काय करत असतं? सगळी इन्फॉर्मेशन सेन्सरी ऑर्गनकडून येते, ते स्टोअर करत असतं की नाही? मग याचा आन्सर काय येणार आहे? बी. बघा इथे दिलं आहे, स्टोअरिंग इन्फॉर्मेशन. त्याच्यानंतर आपलं हार्ट काय करत असतं? काय शिकवलेलं? पंप करत असतं आणि पंप करताना ते ब्लड सर्क्युलेट करत असतं की नाही थ्रू आउट द बॉडी, पूर्ण बॉडीला. मग इथे आहे कीपिंग ब्लड सर्क्युलेटिंग थ्रू आउट द बॉडी. मग काय ऑप्शन आहे? डी. नेक्स्ट काय आहे? स्टमक काय करतं मुलांनो? सांगितलेलं की नाही, आपण जे फूड खातो बरोबर, तर इसेफेगसमधून पुढे येतं बरोबर, खाली स्टमकमध्ये. त्यानंतर ते काय होतं? चर्न होत असतं, चर्निंग फूड. मग काय ऑप्शन आहे? ए. लास्ट काय आहे? स्मॉल इंटेस्टाईन. इझी. काय करतं स्मॉल इंटेस्टाईन? जे आपलं फूड चर्न झालेलं असतं बरोबर, ते काय करत असतं? सांगा मुलांनो. ते डायजेस्ट होतं आणि त्यामधले काय असतात? न्यूट्रियंट्स आणि वॉटर ॲब्झॉर्ब करत असतं की नाही? मग काय ऑप्शन आहे इथे आपला? सांगा. सी. ओके, कळालं मुलांना? मॅच द फॉलोइंग. तुम्हाला पाहिजे तर इथं स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता, ठीक आहे? आता आपण पुढे जाऊया. बघा बी. आपल्याला काय दिलं आहे? आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन 1 सेंटेन्स. म्हणजे 1 सेंटेन्समध्ये आपल्याला आन्सर द्यायचं आहे. फर्स्ट काय आहे? व्हॉट आर एक्सटर्नल ऑर्गन्स? याचा आन्सर मुलांना मी लिहिला आहे तुमच्यासाठी, इकडे बघा, दिसतंय? ऑर्गन्स दॅट आर लोकेटेड आउटसाइड द बॉडी अँड कॅन बी सीन आर कॉल्ड एक्सटर्नल ऑर्गन्स. मी शिकवलं होतं की नाही, असे ऑर्गन्स जे आपल्या बॉडीच्या आउटसाईड असतात, म्हणजे बाहेरच्या बाजूनी असतात आणि ते आपण बघू शकतो, त्या ऑर्गन्सला एक्सटर्नल ऑर्गन्स असे म्हणतात, ठीक आहे? नेक्स्ट काय आहे? व्हॉट इज द फंक्शन ऑफ द हार्ट? आता हार्ट काय काम करतं मुलांना? आठवा बघू. लिहिलं मी आन्सर, ठीक आहे? चला बघूया. द हार्ट पंप्स अँड सर्क्युलेट्स ब्लड थ्रू आउट द बॉडी. शिकवलं ना. आता मॅच द फॉलोइंगमध्ये पण आपण बघितलं, हार्ट काय होत असतं? पंप होत असतं आणि पंप काय करताना ते काय करत असतं? आपलं ब्लड सर्क्युलेट करत असतं, म्हणजे पोहोचवत असतं सगळ्या बॉडीमध्ये, थ्रू आउट द बॉडी, म्हणजे पूर्ण बॉडीमध्ये ते सर्क्युलेट करत असतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, सी. विच इज द ऑड वर्ड आउट इन द ग्रुप? वाय. आता इथे काही क्वेश्चन दिले आहेत, त्याच्यामध्ये काही वर्ड्स दिले आहेत, त्यातला ऑड वर्ड आपल्याला शोधायचा आहे आणि तो ऑड वर्ड का आहे याचं रिझन पण द्यायचं आहे आपल्याला. चला आता फर्स्ट बघूया. नोज, इयर, आईज, लंग्स. सांगा बरं कोणता असणार आहे? लंग्स असणार आहे. का लंग्स असणार आहे? तर इथे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं आहे बरोबर. लंग्स काय आहे? कारण की बिकॉज लंग्स आर इन इंटरनल ऑर्गन, बरोबर. लंग्स इंटरनल आहे, वाईल अदर्स म्हणजे कोण? नोज, इयर, आईज हे काय आहेत? एक्सटर्नल आहेत, जे बाहेरून दिसतात की नाही आपल्याला, ठीक आहे? म्हणून लंग्स हे काय आन्सर असणार आहे आपलं. नेक्स्ट, हार्ट, लंग्स, लिव्हर, आईज, बरोबर. आता याच्यामध्ये काय ऑड असणार आहे बरं मुलांनो? सांगा बरं पटापट, विचार करा. आईज. का आईज असणार आहेत? कारण आईज हा काय, हे काय आहे? एक्सटर्नल आहेत, आपण बघू शकतो की नाही. आणि हार्ट, लंग्स, लिव्हर हे काय आहेत? आपले इंटरनल ऑर्गन्स आहेत. तर सेंटेन्स कसं बनणार? आईज
बिकॉज आईज आर अन इंटरनल ऑर्गन वाईल अदर्स आर इंटरनल ऑर्गन्स. बरोबर, हे काय आहेत? आईज हे एक्सटर्नल आहेत म्हणजे आपल्याला बाहेरून दिसतात आणि हे बाकी काय आहेत? इंटरनल आहेत. ठीक आहे. नेक्स्ट बघा, हँड, लेग, आईज, स्टमक. आता काय असेल याच्यामध्ये मुलांनो सांगा बरं. तर याच्यामध्ये काय आहे? स्टमक. काय आहे स्टमक? स्टमक हे काय आहे? इंटरनल ऑर्गन आहे आणि हँड्स, लेग्स, आईज हे काय आहेत? एक्सटर्नल ऑर्गन्स आहेत. याचं सेंटेन्स बघा कसं आहे. स्टमक, बिकॉज द स्टमक इज इंटरनल ऑर्गन वाईल अदर्स आर एक्सटर्नल ऑर्गन्स. हे असं रिझन लिहायला सांगितलं आहे आपल्याला, तर असं लिहायचं आहे. ठीक आहे. आता लास्ट काय आहे? इयर, इसोफेगस, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन. लगेच बघूनच आपल्याला कळतं की नाही मुलांनो काय आन्सर असणार आहे? तर इयरच असणार आहे, कारण इयर हे काय आहे? एक्सटर्नल ऑर्गन आहे. ठीक आहे. आणि हे काय आहेत? तिन्ही पण इंटरनल ऑर्गन्स आहेत. बघा बरं सेंटेन्स कसं येणार. इयर, बिकॉज द इयर इज अन एक्सटर्नल ऑर्गन वाईल अदर्स आर इंटरनल ऑर्गन्स. असे सेंटेन्स येणार. बघा तुम्हाला पाहिजे तर मुलांना आता स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. डी, क्लासिफाय द फॉलोइंग इनटू एक्सटर्नल अँड इंटरनल ऑर्गन्स. म्हणजे बघा खाली काही बॉडी पार्ट्स दिले आहेत, ते आपल्याला काय करायचे आहेत? एक्सटर्नल आणि इंटरनल ऑर्गन्स असे 2 पार्ट करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये क्लासिफाय करायचे आहेत. हे सुद्धा आन्सर मी तुमच्यासाठी लिहिलं आहे. बघा, एक्सटर्नल म्हणजे जे आपल्याला बाहेरून दिसतात, वी कॅन सी. इंटरनल म्हणजे वी कॅनॉट सी. बरोबर, जे दिसतच नाही आपल्याला कारण ते बॉडीच्या आतमध्ये असतात. बघा एक्सटर्नल काय आहेत? नोज, आईज, टंग, इयर, स्किन आहेत की नाही. आणि इंटरनल काय आहेत? ब्रेन, स्टमक, हार्ट, लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन, लिव्हर, रेक्टम, एसोफेगस, ॲनस आहेत की नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ई क्वेश्चन आता काय दिलं आहे? युझिंग लाईन्स कनेक्ट द गिवन ऑर्गन्स टू देअर करेक्ट पोझिशन इन द ह्युमन बॉडी डायग्राम. इथे बघा एक डायग्राम दिला आहे आणि आपल्याला काय दिले आहे? बॉडी पार्ट्स दिले आहेत, काही ऑर्गन्स दिले आहेत, इंटरनल ऑर्गन्स मुलांनो. ठीक आहे. तर हे काय करायचे आहेत? आपल्याला लाईन काढून कुठे लोकेटेड आहेत लोकेशन शिकवलं होतं की नाही मी. बरोबर, जर तुम्हाला माहिती नसेल मुलांनो, मागच्या पार्टमध्ये मी शिकवलं आहे, तर जाऊन तुम्ही तो पार्ट नक्की बघा. ठीक आहे. तर आता मी इथे तुम्हाला दाखवते. हे बघा, हे काय आहे? हार्ट आहे आपलं. हार्ट कुठे सांगितलं होतं? इथे मिडल ऑफ द चेस्ट आहे, त्याच्या लेफ्ट साईडला. म्हणजे कुठे येणार आहे? इथे येणार आहे आपलं हार्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हा काय आहे? ब्रेन आहे. ब्रेन कुठे येणार आहे? इकडे येणार आहे की नाही. इथे स्कल असतं, हे आपलं स्कलने प्रोटेक्ट असतं की नाही, प्रोटेक्ट केलेलं ब्रेनला. तर इथे आपलं ब्रेन येणार आहे. त्याच्यानंतर हे बघा काय आहे? हे आपले स्टमक आहे. तर स्टमकचं लोकेशन काय आहे? बघा स्टमक कुठे असतं? इथे असतं की नाही आपलं, आहे की नाही इथे. ठीक आहे. लंग्सच्या इकडे खाली. ठीक आहे. इथे माउथमधून आपण खातो, इथे एसोफेगसमधून इथे खाली येतं. येस, इथे आहे. त्याच्यानंतर लास्ट काय आहे दिलं आहे आपल्याला? इथे लंग्स दिले आहेत. तर लंग्स कुठे असतात? इथे असतात. बरोबर, हे एसोफेगस असतं, या दोन्ही बाजूला असे लंग्स असतात. इथे हार्ट असतं आणि इथे काय असतं? आपलं स्टमक असतं. ठीक आहे. कळलं मुलांनो? अशा तऱ्हेने आपले सगळे क्वेश्चन कव्हर झालेले आहेत. काही क्वेरी असेल तर नक्की तुम्ही कमेंट करा. ठीक आहे. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू. टेक केअर अँड बाय बाय.